रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत असताना ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांचा काळखंड बघत आहोत. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांच्या काळखंडामध्ये अनेक वाद आपल्याला दिसतात. त्यावर आपण मागील भागामध्ये चर्चा केली आहे. डॉक्टर भांडारकर सारख्या विद्वान मंडळींमध्ये त्यांचं असं मत होतं की ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांच्या काळखंडामध्ये अर्थात यांच्या जीवन क्रमामध्ये एका शतकाचं अंतर होतं. अर्थात ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज झाले त्यावेळेस नामदेव महाराज नव्हते आणि ज्यावेळेस नामदेव महाराज झाले त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज नव्हते. त्यांच्या दोघांच्या मध्ये कमीत कमी 100 वर्षाचं अंतर असलं पाहिजे असं या विद्वान मंडळींमध्ये त्या काळात मत होतं. त्याच पद्धतीने काही अभ्यासकांमध्ये ज्ञानेश्वर महाराज हे 2 होते असंही मत आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीचे कर्ते किंवा ज्ञानेश्वरी सांगणारे जे ज्ञानेश्वर महाराज आहे ते 1 आणि अभंग लिहिणारे किंवा अभंग करते ज्ञानेश्वर महाराज हे 2 असे वेगवेगळे 2 ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले असंही काही अभ्यासकांमध्ये मत आहे. तर या गोष्टीवर आपण मागील भागामध्ये चर्चा केली. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानदेवी लिहिली, जे गीतेवरचं भाष्य सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात उत्कृष्ट भाष्य म्हणून गीतेवरचं आपण ज्ञानेश्वरीला मानतो. पण ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानदेवी लिहिली त्याच पद्धतीने संत निवृत्तीनाथांनी, जे की ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भाऊ आणि गुरुसुद्धा होते, त्यांनी सुद्धा निवृत्तीदेवी नावाची गीतेवर एक टीका लिहिली. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे लहान भाऊ सोपानदेव यांनी सुद्धा सोपानदेवी नावाची गीतेवर एक टीका लिहिली आहे. म्हणजे अशा पुन्हा 2 टीका निवृत्तीदेवी आणि सोपानदेवी या भावंडांनी लिहिल्या आहे. पण त्या टीका ज्या लिहिल्या आहे असा उल्लेख आहे, मात्र त्या आज पुराव्यानिशी आपल्याजवळ उपलब्ध नाही. कारण ज्ञानदेवी किंवा ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आपल्याजवळ आहे. पण निवृत्तीदेवी आणि सोपानदेवी नावाच्या 2 टीका प्रसिद्ध आहेत, मात्र त्या निवृत्तीनाथांच्या आणि सोपानदेवांच्याच आहे, याविषयी मात्र मतभेद आहे. पण काही ठिकाणी मात्र याचा स्पष्ट उल्लेख आपल्याला दिसतो की या 2 भावांनी सुद्धा गीतेवर टीका लिहिली आहे. तर या संबंधी आपण मागील भागामध्ये चर्चा केली. तर ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांचा काळ बघत असताना आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेणं म्हणजे की वेगवेगळ्या अभ्यासकांमध्ये किंवा इतिहासकारांमध्ये वेगवेगळे मत किंवा वेगवेगळे मतांतरे जरी असले तरी वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आपल्या वारकरी संप्रदायाचा संप्रदाय शुद्ध ज्यावेळेस आपण विचार करतो, आपल्या संत मंडळींचा विचार करतो, त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे समकालीन होते, एकाच काळात होते आणि त्या दोघांना एकमेकांचा सहवास सुद्धा लाभला होता अशी आपली मान्यता आहे. तर आपण त्या मान्यतेला समोर ठेवूनच या दोघांचा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा आणि नामदेव महाराजांचा कालखंड या ठिकाणी बघत आहोत. श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी म्हटल्यावरून त्यांच्या काळी स्वराज्य होते ही गोष्ट निर्विवाद आहे. परंतु वैदिक धर्म मात्र महाराष्ट्रापुरता तरी निदान विस्कळीत होण्याचा रंग दिसू लागला होता. श्री ज्ञानदेवांना धर्माचे मर्म बाजूला राहून बाह्य गोष्टीवरच लोक कसा जोर देऊ लागले होते ही गोष्ट स्वानुभवाने कळून चुकली होती. त्यांच्या दृष्टीने धर्माच्या विस्कळीत स्थितीचे मुख्य कारण तद्विषयक सामान्य लोकांचे अज्ञान हे होय. वैदिक धर्मातील सर्व धार्मिक ग्रंथ संस्कृतात व बहुजन समाज हा कालोघाने त्या भाषेस अनोळखी होत चाललेला अंतःकरणातला जीवनाचा ओलावा देणाऱ्या धर्माचे अज्ञान ज्यावेळेस एखाद्या समाजात वाढते त्यावेळेस तो अज्ञ समाज धर्मांतर करण्यास साहजिकच तयार होतो. धर्मांतर करण्यास याचमुळे नेहमी समाजाचे खालचे थर जे की जेथपर्यंत शुद्ध धर्मज्ञान पोहोचू शकत नाही तेच तयार होतात.
श्री ज्ञानदेवास ही आपत्ती धडधडीस दिसत होती. एवढ्याकरिता त्यांनी आपला ग्रंथ मराठीत लिहिला. तिरे संस्कृताची गहने, तोडोनी मराठिया शब्द सोपाने, रचली धर्मनिधाने निवृत्ती देवे. श्री ज्ञानदेव यांच्या काळी जैन पंथाचा बराच जोर झाला होता असे दिसते. कारण वेदनिंदक पाखंड्याचे वर्णन करताना त्यांनी जैनांचेच वर्णन केल्यासारखे दिसते. नास्तिका द्यावया तोंड, वेदांचे गाढे बंड, ते देखोनी पाखंड आनची वाजे. पाषांडाचे कडे, नागवी लुंचिती मुंडे, नियोजिली वितंडे तळाशी येती. असे अनेक प्रमाण किंवा असे अनेक उदाहरणं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत आणि इतर ग्रंथामध्ये दिलेली दिसतात. तात्पर्य, समाजातील संस्कृत अनभिज्ञ बराचसा भाग परधर्माकडे झुकायला लागल्यामुळे ही वैदिक धर्मरूपी नाव डुबती की काय असे वाटूनच श्री पांडुरंगाचे अवतार श्री ज्ञानदेव यांनी एरा भवविता ठेलिया, श्री शूद्राधी प्राणिया, सुलभ वेदप्राप्तीचा मार्ग करून ठेवणारी जी गीता तीवर मराठीत टीका केली. ज्ञानेश्वरांच्या पूर्वी होऊन गेलेले संत अथवा त्यांच्या समकालीन इतर पंथातले मानभवांसारखे महंत यांचा काळ ज्ञानगुप्त ठेवण्याकडे होता. उलट ज्ञानेश्वर हे प्रकट गुह्य बोले अशा विचारांचे व कृतीचे व म्हणूनच त्यांनी सर्व ग्रंथ सुबोध मराठीत रचले. श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी रूपी प्रतिसृष्टीच निर्माण करून वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानास मूर्त स्वरूप दिले असे म्हणण्यास हरकत नाही. हा पाया भरभक्कम करण्याची कामगिरी जरी ज्ञानेश्वर महाराजांनी केली तरी वारकरी भजन कीर्तनाचा हा मार्ग रूढ करून श्री पंढरीनाथाची कीर्ती पंजाबातील घुमान गावापर्यंत पोहोचवण्याची कामगिरी श्री पंढरीनाथांचे कंठमणी श्री ज्ञानदेवांच्या समकालीन एवढेच नव्हे तर सोपान शिष्य विसोबा खेचराद्वारे नाथ परंपरेत समाविष्ट झालेले बालभक्त श्री नामदेव यांनी केले. श्री ज्ञानेशांनी मराठीत ओवी विशेषत्वाने रूढ केली. तसेच अभंग हे वृत्त ओवीच्या थोड्याफार फरकाने नामदेवराय यांनी सुरू केले व शतकोटी अभंग रचनाची भीष्म प्रतिज्ञा करून आपल्या अखेरती बहुतेच तडीस नेली. श्री नामदेव यांचा जन्म व पूर्ववय पंढरपुरातच गेलेले असल्यामुळे त्यास श्री पंढरीशाची उपासना बालपणातच लाभली व त्यांनीही त्या अपूर्व संधीचा फायदा घेऊन कौमार वयातच भक्तवत्सल श्री पंढरीनाथास स्ववश केले. महाराष्ट्रातील कीर्तन भक्ती रूप सरस्वतीस गुप्त रूपातून काढून भरतखंडास पावन करण्याइतका तिचा ओघ उघड विस्तृत करण्याचे मुख्य श्रेय शिंपी भक्त नामदेवराय यास दिले पाहिजे. अर्थात का की ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथरचना करून किंवा ओवीसारखं वृत्त मराठीत त्या ओवी वृत्ताचं सुरुवात करून विशेषत्वाने ओवी हे वृत्त मराठीत रूढ करून त्यांनी जरी वारकरी संप्रदायाला एक भरभक्कम तत्त्वज्ञानास बैठक दिली किंवा तत्त्वज्ञानास वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानास मूर्त स्वरूप दिले तरीसुद्धा वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान वारकरी संप्रदायाचे विचार जनसामान्यात पोहोचवण्याचं खरं कार्य जर कोण केलं असेल तर ते नामदेवरायांनी केलं. भजन कीर्तनाच्या माध्यमातून पंजाबपर्यंत त्यांनी वारकरी संप्रदायाचा आणि वैष्णव संप्रदायाचा किंवा भागवत संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. तर नामदेव महाराज एका ठिकाणी म्हणतात, ते या नामयाचे होते हृदय कमळ, कथा भूमंडळी प्रगट केली. एका ठिकाणी म्हणतात, उघडली मांदुस भक्ती नाम, विठ्ठल उद्धारू कलियुगी. तर अशा प्रकारे कीर्तनाच्या माध्यमातून भजन कीर्तनाच्या माध्यमातून नामदेवरायांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर भारतामध्ये आणि पंजाबपर्यंत केला असं आपल्याला दिसते. आळंदी येथे जिवंत समाधी घेतलेले श्री निवृत्तीनाथ सूत हे खरोखरच ज्ञानदेव ज्ञानाचे उपास्य देव होते. तर श्री पांडुरंगाच्या तळीशी पायरीखाली बसणारे बालभक्त महाराष्ट्रीयन कीर्तन परंपरेचे नारद हे खरोखरच नामदेव नामाचे उपास्य देव होते.
याचा अर्थ एकात दुसरे नव्हतेच असे मात्र नाही. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक 14 यात सततम कीर्तयंतो माम यावरचे श्री ज्ञानदेवांचे भाष्य ज्यांनी वाचले असेल त्यास ज्ञानदेव हे कीर्तनात किती रंगले होते व ही भक्ती त्या काळी केवढ्या थोर पदवीस पोहोचली होती हे उघड होणारे आहे. या दोहांचा ज्ञानाचा व नामाचा अपूर्व मिलाप श्री पांडुरंगाच्या कृपेने पंढरीत झाला. श्री ज्ञानदेव व नामदेव यांचा फार जिव्हाळ्याचा संबंध होता. जनाबाई म्हणतात, सखा विरळा ज्ञानेश्वर नाम याचा जो जिव्हार. अर्थात ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज ज्ञानाचा आणि नामाचा हा जो अपूर्व मिलाप झाला त्यामुळे वारकरी संप्रदायाला एक दिशा मिळाली आणि तत्त्वज्ञानाची एक बैठक मिळाली. वारकरी संप्रदायाला मूर्त स्वरूप मिळालं. अर्थात वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाला मूर्त स्वरूप मिळालं आणि त्याचा प्रचार प्रसार महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्याला या ठिकाणी झालेला दिसतो. आणि या दोन संतांनी त्यांच्या कालखंडामध्ये या विखुरलेल्या विठ्ठल भक्तांना, पांडुरंगाच्या भक्तांना संघटित करून वारकरी संप्रदायाची एक संघटना केली असंही आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे आपण ज्ञानेश्वर महाराजांना वारकरी संप्रदायाचा पाया आणि नामदेव महाराजांना या वारकरी संप्रदायाचा विस्तार केला असं आपण म्हणतो. तर आपण पुढील भागात याविषयी आणखीन सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तर पुढील भागात नक्कीच भेटू. रामकृष्ण हरी.